गुड मॉर्निंग. सकाळचे वाजत आहेत 11:30 आणि प्रिशू आणि मी मस्तपैकी टाइमपास करत बसलोय. तर आरशू गेला स्कूलला, सुधीर गेले ऑफिसला आणि प्रिशू आणि मी बसले. माझी सगळी कामं वगैरे झालेली आहे, स्वयंपाक फक्त बनवायचं आहे. आणि आता वायफायचं नेटवर्क गेलं त्यामुळे आम्ही काहीतरी असं टाइमपास करत बसलो. प्रिशूला म्हटलं की छानपैकी ड्रॉइंग कर, तर प्रिशूला एक छोटीशी नोटबुक दिली आहे आणि बस ना, घे की ते घे, पेन्सिल घे, घे. खडू दिलाय तिला म्हटलं छानपैकी ड्रॉइंग काढते. ती काय मला बनवायचं स्वयंपाक, पण प्रिशू काय मला स्वयंपाक बनवायला आता देणार नाहीये. म्याव म्याव म्याव. तू काढ ना. ती मला म्हणते तू का. रात्री झोपायला वाजले 1:15. तर रात्री मग हिला झोपवलं, त्याच्यानंतर मग मी झोपले. सकाळी मला जागच येत नव्हती. मग मी सकाळी उठले 7:30 वाजता. जेव्हा माझी हाऊस हेल्पर कामाला आली तेव्हा. त्याच्या अगोदर सुधीर 6 वाजता उठले. त्यांनी स्वप्नांचं सगळं आवरलं, त्याला टिफिन वगैरे दिला आणि त्याला शाळेत वगैरे घालून आले. आणि मग त्यांनी स्वतःचं आवरलं. तोपर्यंत ही उठून बसली. माझी हाऊस हेल्पर आली आणि ही लगेच उठली. ही उठल्यानंतर ही काय माझी पाठच सोडत नाही एकदा झोपेतनं उठली की. मग हिला मी घेऊन बसले. मग तिचं सगळं आवरून ती गेली हाऊस हेल्पर. आणि मग सुधीर 9 वाजता गेले आणि माझ्या आंघोळ नाही काय नाही. रोज असंच होतंय माझं की म्हणजे सकाळची इतकी गडबड असते की मला आंघोळ बनायला मला टाईमच मिळत नाही. त्यामुळे माझ्या आंघोळीचं असं टायमिंगच नाही राहिलेलं. मी किती वाजता मला वेळ जसा मिळेल तसं मी आंघोळीला जाते, कधी दुपारी कधी संध्याकाळी. कारण मी आंघोळीला आता ही झोपली आहे आणि मी आंघोळीला गेले अचानक उठणार आणि एवढा दंगा घालणार, एवढं रडणार ना की आजूबाजूची माणसं गोळा झाली म्हणजे की पोरगीला काय झालं, पोरगीला काय करायला लागलं. तेवढी पोरगी रडायला लागल्या, आरडायला ओरडायला लागल्या. मागच्या वेळी तसंच झालं. तेव्हापासून मी ना बाथरूमला जायचंच बंद केलंय. एकटं असलं की हे सगळं असंच होतंय. आणि जवळजवळ आता मी हे 2 वर्ष झालं हे सगळ्या गोष्टी अशा फेस करते. आरशूचं निवांत होतं. तो काय असा म्हणजे एवढा रडायचा नाही किंवा गोंधळ घालायचा नाही. मी आंघोळीला गेले की म्हणजे त्याला कळायचं की मम्मा आंघोळ करते. मग तो म्हणजे बाथरूम जवळ यायचा आणि मग त्याला सांगितलं ना आरशू मी आंघोळ करते, तो TV बघत बस किंवा काहीतरी खेळत तो बसायचा. पण हिचं तसं नाही, खूप गोंधळ घालते रडून. केस पाहिजेत, फक्त केस पाहिजेत आम्हाला. नखं वाढलेत, नखं कट करायची आहे तिची. नेल कटर मला सापडत नाहीये. नुसतं दूध प्यायचं आणि नुसतं पोट भरायचं, बाकीचं काही जेवायचं वगैरे नाही आहे. काय करायचं या पोरगीचं काही कळेना झाले मला. हिला कसं जेवायला द्यायचं. याला जेवायलाच नको असते, फक्त तिला दूध पिऊन पोट भरायचं असते. नको खूप खान दिसायला लागलं, तर काढली पाहिजे. नेल कटर आणायचा, नेल कटर सापडेना झालंय. 2:15 वाजलेत आणि आता सुधीर आलेत ऑफिसनं. 1 वाजताच आलेत. मग आल्यानंतर मी पहिला स्वयंपाक बनवून घेतला आणि स्वयंपाकसाठी आज मी काय बनवलं असेल तर मी आज बनवलंय पनीर पुलाव. पनीर घातलंय पुलावमध्ये. हे काय म्हणतात हिरवे वाटाणे जे असतात, वाटाण्याच्या शेंगा. नको ते ठेव, आता नाही बनवायचं ते ठेव, आता नाही. हिला मॅगी पाहिजे झाली आता. मी छानपैकी खाऊ बनवलाय, मस्तपैकी पुलाव खायचा आणि त्याच्यासोबत ग्रेव्ही बनवली तयार व्हायला लागली. अजून ग्रेव्ही नाही, आमटी बनवली. वांगा आणि बटाटा. मम्मानी आता नाही खायचं. वांगा आणि बटाट्याची आमटी बनवल्या. प्रिशू नाही ग, आता छानपैकी पुलाव बनवला ना मम्मा, ते खायचं. ये इकडे ये बाहेर ये. स्वप्नाच्या आणायला गेले सुधीर आता. मग स्वप्नाच्या आला की मग मस्तपैकी आम्ही सगळेजण जेवणार मिळून. लय भूक लागलं ना प्रिशा. मग आता जेवायचं. दादू आला की जेवायचं. म्याव 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 आहे ते. मस्त अशी आमटी तयार झालेली आहे. वांगा आणि बटाटा घालून बनवली, एकदम साध्या सिंपल पद्धतीनं बनवली.
तरी खूप भारी वासायला लागलाय. पनीर आणि ग्रीन पीस पुलाव पण रेडी झालाय. तुम्ही बघू शकताय मस्त झालाय पुलाव. आहा कसला भारी वास यायला लागलाय. कधी एकदा असं खाईन झालंय. पण नाही, पहिल्यांदा मी प्रिशूला चारवणार आणि मग आम्ही जेवणार. तोपर्यंत स्वप्नांश पण येईल. त्याला आता स्वप्नांश मला कालच म्हणत होता की मम्मा तू माझ्यासाठी स्पेशल रेसिपी बरेच दिवस बनवली नाही. मग म्हणून म्हटलं की चला आज स्वप्नांशला काहीतरी मस्तपैकी बनवूया. आणि आता हे बघून तो खूप खुश होईल. आणि हे मण्याचं काय चाललंय आमच्या सारखं सारखं येऊन मॅगी देत आहे आम्हाला. मॅगी बनवा म्हणून. बाजार आणून ठेवलाय पिशवीमध्येच. तो भरून ठेवायचा बरण्यांमध्ये सगळा बाजार. आता बघूया कधी वेळ मिळतोय. भांडी लावायची पडलेत तशीच. ठेव ते बाळा, नंतर लावूया. नंतर लावूया ना. ठेव, नंतर लावूया. ठेव आता. लागेल पायाला. चला, हे आमचं बाळ आलेलं आहे आता शाळेला जाऊन. होय, मस्त. था ना तिथे नको बसू ना, त्याच्यावर कवर घालायचं बाळा. कंटाळा आला. पळत आलास? स्कूटी घेऊन आले होते ना पप्पा? मग कसा गेला दिवस? एवढा शांत शांत का आलास आज? हसत नाही आहेस, काही नाही. सर्दी झाली? नाक साफ कर आता हातपाय धुताना पप्पांकडून. ठीक आहे. आणि आमचं शोनपापड्या खाते पुलाव. मी तुझ्यासाठी काय बनवलंय? खुश नाही आहेस? का रे? तू काल मला म्हटलं होतंस म्हणून मी आज बनवलंय तुझ्यासाठी पुलाव. काल म्हटलं होतंस मम्मा तू माझ्यासाठी काही स्पेशल डिश बनवली नाहीस किती दिवस झालं. मग मी तुझ्यासाठी स्पेशल डिश बनवली, पुलाव. चला आता हातपाय धुवा. व्हेज रे, व्हेज पुलाव आहे. पनीर पुलाव. नॉनव्हेज कसा असेल? पनीर ते नॉनव्हेज असतं का? नाही ना. तिकडे ठेवू नका, इकडे ठेवा. इकडे, इथे ठेवा. इथे ठेवा. मग बघायला पाहिजे किती घोडा वाढलेला. तू प्रिशू पप्पा काढतात, नको सॉक्सला हात लावूस. ते ऐकणार आहे वे. प्रिशा हात घाण होतात ना. काय एवढी हौस आहे हिला दादाचे सॉक्स काढायची? ठेवा, घ्या तिच्या हातातलं घ्या. हे ठेव ग, सॉक्स ठेव. ठेव. जा रे, हातपाय धुवून ये जा आता. ए आ आ आ केवढा खाल्लास? सगळा संपवलास ना? बरं झालं. हे धर. अरे सरळ बस ना, असं का करत आहे? अर्शू जेवला आणि झोपला. सुधीर गेला ऑफिसला. आणि आमच्या प्रिशचं काय चाललंय बघा. जेवायला नको झालं. एवढं छानपैकी पुलाव बनवलाय आवडीने खाईल म्हणून, तर ती खात नाहीये. ती खाते शंकरपाळ्या आणि चकली, जी मी कोल्हापुरातनं माधुरी बेकरीतनं आणली होती, ती खायला लागली. भात नको, भात नको, भात नको. ते चांगलं वाटायला खायला. असं आहे सगळं माझ्या पोरगीचं. काय खाते प्रिशा? दाखव. नमना खाते. नम्मी. बेबीला पण देतेस? बेबीचं पोट भरलंय. बेबीचं पोट भरलंय. बेबीचं पोट भरलंय. तू खा. बाहेर थोडं पावसाचं वातावरण झालंय असं वाटायला लागलं. कपडे बाहेर वाळत घातलेत, ते अजून नाही आणलेले मी. तर आता छोटासा ब्लॉग मी आता इथेच संपवते, नाही तर मग ब्लॉग खूप मोठा बनेल. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.